इंडिया आघाडीचा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर आज मोर्चा। राहुल गांधींच्या नेतृत्वात 300 खासदार मोर्चात होणार सहभागी। निवडणूक आयोगाविरोधात विरोधक आक्रमक। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबईत आज जन आक्रोश आंदोलन। महायुती सरकारमधील वादग्रस्त मंत्री आणि आमदारांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक। आंदोलनात उद्धव ठाकरेही होणार सहभागी। दादरमधील कबूतरखान्यावर मुंबई पालिकेनं पुन्हा लावली ताडपत्री। कबूतरखाना परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ। रॉबर्ट वाड्राच्या अडचणींमध्ये वाढ। ईडीच्या आरोपपत्रात 58 कोटींची बेकायदेशीर कमाई केल्याचा ठपका। पंढरपुरात विठ्ठल मंदिरात हिंदीतून पूजा घातल्याचा दावा। राहुल सातपुते नावाच्या व्यक्तीचं ट्विट। तर पूजा करण्यासाठी इतर कोणत्याही भाषेचा वापर करण्यात येत नाही, प्रशासनाचं स्पष्टीकरण। पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार नवीन खासदार निवासाचं उद्घाटन। दिल्लीच्या खडकसिंह मार्गावर खासदारांसाठी 184 नवीन फ्लॅट तयार। तांत्रिक बिघाडामुळे एअर इंडियाच्या तिरुवनंतपुरम दिल्ली विमानाचं चेन्नईमध्ये इमर्जन्सी लँडिंग। तर लँडिंग करताना समोर दुसरं विमान आल्याचा काँग्रेस खासदार वेणुगोपाल यांचा दावा। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानचं सैन्य दल प्रमुख आसिम मुनीर यांचा थैथयाट सुरू। पाकिस्तानच्या स्वातंत्र्यावर घाला घातला तर होणाऱ्या अणुयुद्धात अर्ध जग नष्ट होईल। भारत पाकिस्तानच्या नौदलाचा आज अरबी समुद्रात युद्धाभ्यास। दोन्ही देशांनी आपल्या परिसरात एअर ट्रॅफिक मूव्हमेंट थांबवण्याची नोटीस केली जारी। उपमुख्यमंत्री अजित पवार रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत। दादा अनेकदा बैतागतात, संतापतात, पण कधी कधी त्यांचा दिलखुलास स्वभावही पाहायला मिळतो। एकदा का दादा खुलले की हास्याची कारंजी उडवून देतात। गाड्यामध्ये काय रस्त्यात उभ्या करताना माहिती लेफ्टनं फ्रीवेल हे केल्यामुळे ट्रॅफिक जाऊ दे ना, गाड्या जाऊ दे ना, सगळं करायचंय। जादूची काढणी नाही माझ्याकडे, पण मी सहकार्य करा, मी सहकार्य करेन। चालू झालं आपलं जातो 2 मिनिटं थांबा ना त्यांचं। त्याच्या आधी काहीच केलं नाही, आता करायला निघालोय। सगळ्यात मोठं सिनेमारात आपलं वाटोळं झालं। आपली इंजवडीची सगळे IT पार्क चाललं बाहेर जातं। माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रातनं बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाही। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार स्पष्ट वक्ता आणि मोकळं ढाकळं व्यक्तिमत्व। कोणताही आडपडदा न ठेवता थेट बोलून मोकळं होणारा नेता। सरत्या आठवड्यात अजितदादांनी पिंपरी चिंचवडच्या चाकणमधील विकास कामांची पाहणी केली। यावेळी त्यांच्या तडाख्यातून अधिकारी सुटले नाहीत। ते गाड्या त्या मध्ये थांबतात, ते सगळं आपलं ट्रॅफिक थांबत तेव्हा ते ट्रॅफिक थांबलं। चोपे असं नाही ना, मुर्गासारख्या गाड्यामध्ये काय रस्त्यात उभ्या करताना माहिती लेफ्टनं फ्रीवेल हे केल्यामुळे ट्रॅफिक जाऊ दे ना, गाड्या जाऊ दे ना। काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी हिंजवडीचा दौरा केला होता। यावेळी हिंजवडीत रस्त्याच्या दुरावस्थेवरून अजितदादांनी IT पार्क राज्याबाहेर चाललं असं सांगत संताप व्यक्त केला होता। काय सगळं आपलं वाटोळं झालं। आपली हिंजवडीची सगळे IT पार्क चाललं बाहेर जातं। माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रातनं बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाही। बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी 6ला येऊन इथं बघतो, त्याच्यामुळेच बघतोय। मला कळत नाही, माझी लोक नाही, परंतु ते केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही। आम्ही कुठे तुम्हाला दादा बीड जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामांची पाहणी करत असतानाच काही नागरिकांनी दादांना रस्त्याच्या रखडलेल्या कामाविषयी प्रश्न विचारला आणि मग अजितदादांचा पारा चढला। त्यांनी थेट बीडचं पालकमंत्रीपद सोडण्याचा इशारा दिला।
बीडकरांनो, ह्याच्या आधी कुणी लक्ष दिलं नाही. आता पालकमंत्री म्हणून लक्ष देतोय, पैसे आणतोय, जरा मदत करा, लगेच रस्ता करणार, सगळं करायचंय. जादूची काढणी नाही माझ्याकडे, पण तुम्ही सहकार्य करा, मी सहकार्य करेन. चालू झालं तर मी आपलं जातो. 2 मिनिटं थांबा ना. त्याच्या आधी काहीच केलं नाही, आता करायला निघालोय. सगळ्यात मोठं सिनेमा पिंपरी शहरातील वृक्षतोडीची भर सभेत माहिती देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याचं बोलणं ऐकून अजित पवार फार वैतागलेच. मग दादांनी थेट पुण्याच्या पालकमंत्री पदाविषयी उद्विग्नता बोलून दाखवली. पालकमंत्री आहात, वृक्षतोड थांबवावी अशी पालकमंत्री म्हणून आपल्याला विनंती आहे आमची. हे सगळं ऐकलं ना, कुठनं या पुण्याचा पालकमंत्री झालो असं वाटायला लागलं. जे ते उठतंय ते मला उपदेशच करायला लागतंय. सगळा मागता मीच घेतलेला आहे, ह्यांनी नुसतं उपदेश करायचा आहे. ठीक आहे, धन्यवाद. बीड असो वा चाकण की पिंपरी चिंचवड, भाषणात व्यत्यय आला की अजितदादा हमखास चिडतात. एवढं सगळं काल कुठं 4:30ला उठून कामं केलं, आज इथं 4:30ला आलो आणि तुलाच कळतंय. आणि आम्ही बिल्डो काय, आम्ही पण 8 वेळा जोडून आलो. पण दादा केवळ शिगरगुपी आहेत का? तर असंही नाही. कधी कधी कार्यकर्त्याला अजितदादा आपुलकीचा सल्लाही देतात. चांगली घरं घ्या, चांगली घरं बांधा, त्याच्यातनं चांगला संसार करा, निर्व्यसनी राहा. नाहीतर उगीच संध्याकाळ झाली की चालला चंद्रावर. ब्रह्मदेव आला तरी मग तुम्ही सुधारणार नाही. आम्ही तर आलो तर नाहीच नाही, पण ती आला ना वरनं तरी ती काही करू शकणार नाही. आता हेच पहा, चाकण दौऱ्यावर असताना अजित पवारांनी आपल्या हटके अंदाजात हॉटेल चालकांना सल्ला दिला. तुम्ही आपला वेळ घेत नाही. थोडासा हनुमंतरावनी मला जरा वर दादा बसा, थोडंसं नाश्ता पाणी करा, परंतु आज खरोखरीच वेळ नाहीये. परत कधीतरी जेवायला येईल त्यावेळेस माझं बिल घेऊन नका. माझं जेवण राहिले बाकी असं समजा. मित्रांनो, गमतीत कामात जाऊ द्या. परंतु मला आमच्या हनुमंतरावांना पण सांगायचं, मंदाताई तुम्हाला पण सांगायचंय, तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असला तरी राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करा, धंद्याच्या ठिकाणी व्यावसायिक दृष्टिकोन घेऊ. कार्यकर्त्यांना आपुलकीचा सल्ला देणारे अजित पवार जाहीर कानपिचक्या द्यायलाही मागे पुढे पाहत नाहीत. बाबा, कोण चुकतंय? कोणी मोठ्या बापाचा चुकला तरी त्याला शासन केल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही. अजिबात कुणाचे लाड केले जाणार नाही. कुणी आका असू नाही तर फाका असू, आम्हाला काही घेणं देणं नाही. हे चालणार नाही. कायदा, नियम, घटना, संविधान सगळ्याला सारखं. तो अजित पवार असेल किंवा तो शेवटचा धारूरचा माणूस असेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. दोस्त हो, दादांचा रंगच न्यारा, स्टाईल बी न्यारी. दादा कधी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारावत फैलावर घेतात, तर कधी आपल्या ग्रामीण भाषेच्या लहेजात कार्यकर्त्यांची शाळा घेतात. त्यामुळे दादांच्या हटके स्टाईलची कायम चर्चा सुरूच असते, आहे की नाही? ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.